तिसरा न्यूमरिकल आपण आता बघतोय. खूप इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहे. बोर्डाला सुद्धा हे सेम न्यूमरिकल विचारलं पण गेलं आहे. विचारताना थोडंसं वेगळा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. मी तुमच्याशी रिलेटेडच आहे, पण विचारताना थोडं ट्विस्ट करून टाकलं आहे. बघा दिलेलं काय आहे बघू आपण आता या ठिकाणी. 3.795 ग्रॅम्स ऑफ सल्फर मास ऑफ सोल्यूट तुम्हाला दिलेलं आहे. मास ऑफ सोल्यूट कशाने दाखवणार आहे बाळांनो? मास ऑफ सोल्यूट आपण W2 ने दाखवतो. ह्या W2चं मास तुम्हाला दिलेलं आहे 3.795 ग्रॅम्स तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. याला तुम्ही किलोग्रॅम्समध्ये कन्वर्ट करू शकता. 3.795 इंटू 10⁻³ किलोग्राम्स. ओके. पुढे काय म्हटलं आहे? डिझॉल्व इन 100 ग्रॅम्स ऑफ CS2 कार्बन डायसल्फाइड. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सॉल्वंट. सॉल्वंट म्हणून आपण कार्बन डायसल्फाइडचा यूज करतो. त्याचं मास तुम्हाला दिलं आहे. किती म्हटलं आहे बघा? 100 ग्रॅम्स. याला तुम्ही किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करा. मग 100 इंटू 10⁻³ किलोग्राम्स. पुढे काय म्हटलं आहे? दिस सोल्युशन बॉइल्स ॲट, म्हणजे तुम्हाला सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. मग सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट जर असेल तर तो तुम्ही TB ने दाखवणार. TB तुम्हाला दिलेला आहे 319.81 केल्विन. पुढे काय म्हटलं आहे? व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला? बघा वेगळंच विचार. तुम्हाला म्हटलं ना मी वेगळंच विचारलेलं आहे. विचारलं काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला विचारला आहे. मग या ठिकाणी लिहितोय मी मॉलिक्युलर फॉर्म्युला. पुढे काय म्हटलं आहे? व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन सोल्युशन्स? सोल्युशनमध्ये जो सल्फर प्रेझेंट आहे हा एवढा. सोल्युशनमध्ये जो सल्फर प्रेझेंट आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय हे तुम्हाला विचारलं आहे. पुढे म्हटलं आहे द बॉइलिंग पॉईंट ऑफ CS2, म्हणजे प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट. कारण की सॉल्वंट तुम्ही CS2 वापरताय. इथं दिलं आहे तुम्हाला. त्याला आपण TB नॉनने दाखवणार. किती दिला आहे तो बघा? 319.45 केल्विन. पुढे म्हटलं आहे KB फॉर CS2. KB मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट, एब्लॉस्कोपिक कॉन्स्टंट तुम्हाला दिला आहे. अँड द व्हॅल्यू ऑफ that one is 2.42 Kelvin kg मोल इन्व्हर्स. मग एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि विचारलं काय? नवीनच काहीतरी विचारून टाकलं तुम्हाला. तर म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला विचारला आहे. मित्रांनो नवीन काहीच नाही आहे, फक्त थोडंसं ट्विस्ट केलेलं आहे. बघा आपण ह्या सर्व गोष्टींचं यूज करून काय कॅल्क्युलेट करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे M2 साठी, म्हणजेच मोलर माससाठी. मोलर मास माहिती पडलं तर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी सर्व दिलेल्या गोष्टींमधून आपल्याला M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग M2 कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्या इक्वेशनचा आपण यूज करणार. बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. मग ते इक्वेशन अगोदर लिहून घेतलं मी. देअरफॉर हिअर वी नो दॅट M2 मोलर मास विच इज इक्वल टू KB दिलं आहे आपल्याला. यस KB दिलेला आहे. इंटू W2 दिला आहे. यस डेफिनेटली दिला आहे. डिवायडेड बाय डेल्टा TB दिला आहे का रे आपल्याला? डायरेक्ट डेल्टा TB दिलेला नाही, पण दोघं टेम्परेचर आपल्याला देऊन टाकलेत ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि W1 दिला आहे का? यस W1 पण आपल्याला दिला आहे मित्रांनो. बरोबर आहे. सर्वात अगोदर आपण काय करणार? डेल्टा TB कॅल्क्युलेट करू. कसा कॅल्क्युलेट करता येईल तुम्हाला माहिती आहे. इथं दिलं बघा मी. डेल्टा TB कसा कॅल्क्युलेट करतो आपण? देअरफॉर हिअर वी नो दॅट डेल्टा TB विच इज इक्वल टू TB मायनस TB नॉट. बरोबर आहे. मग दोघं व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. देअरफॉर डेल्टा TB इक्वल टू TBची व्हॅल्यू काय दिली मित्रांनो? सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट नेहमी जास्त असतो बघा. 319.81 मायनस याच्यातून तुम्हाला काय मायनस करायचं आहे? TB नॉट. TB नॉट म्हणजे काय? प्युअर सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट. तो किती दिला आहे? 319.45. बरोबर आहे. बघा 319 तर घेण्यात जाणारच आहे. 0.81 मधून 0.45 जर गेला, 81 मधून 45 गेला
81 minus 45, it's 0.36. Therefore delta dB equal to काय येईल मध्ये आन्सर 0.36 केल्विन. केल्विनमधला डिफरन्स आणि डिग्री सेल्सिअसमधला डिफरन्स सारखाच असणार आहे. तर झालं डेल्टा डी बी. मग जस्ट ती व्हॅल्यू आपण जर इकडे पुटअप केली तर बघा आपल्याला आता मोलर मास मिळेल. देअरफॉर M2 इक्वल टू काय येणार KB. KBची व्हॅल्यू काय टाकणार मित्रांनो दिलेली आहे 2.42. सर्व केल्विन KGमध्येच असणार आहे. KGमधल्या व्हॅल्यू आपण करून घेतल्या सर्व इंटू W2. W2 काय रे 3.795 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय डेल्टा टी बी. आता आपण कॅल्क्युलेट केला. डेल्टा टी बी आहे तुमचं 0.36 इंटू W1 किलोग्रॅम्समधलं आपल्याला लिहावं लागेल 100 इंटू 10⁻³ बघा दोघे कॅन्सल होणार आहेत. बाकीचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकतात आणि बाकीचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला हा मोलर मास जो आहे तो मिळेल 0.2551. पण हा तुम्हाला मिळाला किलोग्रॅम्स पर मोल. बरोबर आहे. मोलर मास किलोग्रॅम्स पर मोल तुम्हाला याला ग्रॅम्समध्ये कन्वर्ट करा. 1000 याला मल्टिप्लाय करा कारण की KG मोठे युनिट त्याला लहान युनिटमध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 1000ने. मग याला जर आपण 1000ने मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर दॅरफॉर इयर द व्हॅल्यू ऑफ मोलर मास M2 इक्वल टू 1000ने मल्टिप्लाय केलं तर 3 डिजिट्स तुम्ही तिकडे सरकणार 1 2 3 म्हणजे 255.1 ग्रॅम्स पर मोल. हे कसलं आन्सर आलं तुमचं M2चं आन्सर आलं मित्रांनो. हे कसलं आहे मोलर मास ऑफ दी सोल्यूट. पण तुम्हाला मोलर मास विचारलेलं नाही आहे ते आपल्याला काढावं लागलं कारण की आपल्याला जे विचारलं आहे ते आपण मोलर मास कॅल्क्युलेट केल्यानंतरच तुम्हाला ते करता येईल. मग विचारलं काय बघा व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला विचारलं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सल्फर विच इज डिझॉल्व्ड इन द सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द सोल्युशन. सोल्युशनमध्ये जो आपण सल्फर डिझॉल्व केला आहे दिस वन त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय. बघा जो कंपाऊंड तुम्ही डिझॉल्व केला आहे समजा मी म्हटलं की युरिया मी डिझॉल्व केला आहे तर युरिया NH2CONH2 युरियाचं मोलर मास काय 60 ग्रॅम्स पर मोल. बरोबर आहे. मग तसं या ठिकाणी हा जो कंपाऊंड मी डिझॉल्व केला आहे याचं मोलर मास हे आलं आहे. मग युरियाचं मोलर मास म्हणजे काय नायट्रोजन जे असेल ते हायड्रोजन जे असेल ते कार्बन जे असेल ते ऑक्सिजन जे सर्वांचं ॲटॉमिक मासची बेरीज. मग हे सुद्धा काय असेल जो कंपाऊंड सल्फर तुम्ही डिझॉल्व केला त्या सल्फरमध्ये जे काही ॲटम्स असतील ह्या सर्व ॲटमच्या ॲटॉमिक मासची ती बेरीज आहे. बरोबर आहे. मग सल्फर जर मी डिझॉल्व केला तर तिथं कोणता ॲटम असेल सल्फरच आहे. जसं अमोनिया डिझॉल्व केला तर नायट्रोजन आणि हायड्रोजन आहे. युरिया डिझॉल्व केला तर नायट्रोजन हायड्रोजन ऑक्सिजन कार्बन सर्व त्याच्यामध्ये आहे. पण सल्फर मी डिझॉल्व केला तर सल्फरच त्याच्यामध्ये आहे. मग एका सल्फरच्या ॲटमचं मास तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि एका सल्फरच्या ॲटमचं मास आहे 32 ग्रॅम्स पर मोल एका सल्फरच्या ॲटमचं. बरोबर आहे. मग सर्व सल्फरचं ॲटमचं मास किती एवढं आहे एकाचं 32 आहे. मग मी जर या 255ला 32ने डिवाइड करून टाकलं मला काय मिळेल सल्फरच्या ॲटमची संख्या मला मिळेल. मग देअरफॉर नंबर ऑफ सल्फर ॲटम्स मला काढायचे आहेत. एका सल्फरच्या ॲटमचं मास किती आहे 32 आणि हे सर्व सल्फरच्या ॲटमचं मास आहे. म्हणून मी काय करणार सर्व सल्फरच्या ॲटमचं जे मास मी कॅल्क्युलेट केलं 255.1 डिवायडेड बाय एका सल्फरच्या ॲटमचं मास 32 मला काय मिळतील टोटल नंबर ऑफ सल्फरचे ॲटम आणि हे मिळतं बघा मित्रांनो मला 7.97 एवढे सल्फरचे ॲटम. पण ॲटम म्हटला तर 1 ॲटम 2 ॲटम 3 ॲटम 4 ॲटम 8 ॲटम 10 ॲटम असे असतात. फ्रॅक्शनमध्ये ॲटम नसतो मित्रांनो. बरोबर आहे. मग 7.97 म्हणजेच काय रे म्हणजे सल्फरचे किती ॲटम झाले 8 ॲटम. मग त्या सल्फरचा 8 ॲटम मिळून तो एक मॉलिक्यूल तयार झाला म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला देअरफॉर बघा या ठिकाणी मी फायनल आन्सर लिहितो आहे. देअरफॉर
मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय म्हटलं तुम्हाला? व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सल्फर. मग काय लिहिणार तुम्ही? देअरफॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सल्फर इन सोल्युशन इज. काय लिहिणार मग? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सल्फर इन सोल्युशन इज S8. सल्फर जो आहे तो एसेटच्या फॉर्ममध्ये त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. 8 ॲटम जे सल्फरचे आहेत ते एकमेकांना लिंक आहेत मित्रांनो. जसं हायड्रोजन म्हटलं तो H2 असतो, बरोबर आहे. फॉस्फरस म्हटलं तर तो काय असतो माहिती तुम्हाला? फॉस्फरस हा P4 असतो. 9वी 10वीला तुम्ही शिकले रेड फॉस्फरस, व्हाईट फॉस्फरस, बरोबर आहे. तसा हा सल्फर जो आहे हा एसेट मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये असतो. क्राऊन शेप त्याचं स्ट्रक्चर असतं. 8 ॲटम जे आहेत ते एकमेकांना जोडलेले असतात. बघा क्राऊन शेप स्ट्रक्चर, ज्याला आपण पकर्ड रिंग स्ट्रक्चर पण म्हणतो, ह्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असतं. बघा या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे त्याचं. आता इथं जर तुम्ही सर्व कॉर्नर्सचा विचार केला किंवा 2 लाईन जंक्शनचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सल्फरच्या ॲटमची संख्या मिळेल 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असं त्याचं स्ट्रक्चर असतं. पुढे आपल्याला पी ब्लॉक एलिमेंट्स वगैरे जे आहेत त्याच्यात आपण ते बघणार स्ट्रक्चर ऑफ सल्फर. तो एसेट मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये सल्फर त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. अँड देअरफॉर दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर दॅट सल्फर. लक्षात आलं? व्हेरी इंटरेस्टिंग न्यूमरिकल आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असणार आहे. याच्या अगोदर पण क्वेश्चन विचारले गेले आहेत. लक्षात आलं? न्यूमरिकल्स व्यवस्थित तुम्हाला लिहायचे आहेत. ह्याच्या नोट्स मी तुम्हाला देत नाही. हे लिहून झालं की लगेच मला व्हॉट्सअपला तुम्ही पाठवायचं आहे. ठीक आहे? तर ह्या पद्धतीने हे झालं तुमचं थर्ड न्यूमरिकल विच इज बेस्ड ऑन द इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. ओके, बघा चौथं न्यूमरिकल काय दिलेलं आहे? अ सोल्युशन वॉज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग अ सर्टन अमाऊंट ऑफ कंपाऊंड. सोल्युशन तयार करतोय आपण आणि ते सोल्युशन तयार करताना एक विशिष्ट क्वांटिटी आपण डिझॉल्व करतोय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ती क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची आहे, एवढं लक्षात घ्या. पुढे ते दिलेलंच असेल. सर्टन अमाऊंट ऑफ कंपाऊंड इन 31.8 ग्रॅम्स ऑफ CCl4. म्हणजे मास ऑफ सॉल्वंट तुम्हाला दिलेला आहे. सॉल्वंटचं मास म्हणजे मित्रांनो W1 तुम्हाला दिलेला आहे 31.8 ग्रॅम्स. याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्या. 31.8 इंटू 10⁻³ किलोग्रॅम्स. मग सोल्युशन तयार झाल्यानंतर काय हॅज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ 0 पॉईंट. लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट काय दिलं आहे? हॅज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ 3.392 किलो केल्विन हायर दॅन दॅट ऑफ प्युअर CCl4. प्युअर सॉल्वंटपेक्षा त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट कितीने जास्त आहे? तर तो तुम्हाला देऊन टाकला 0.392. म्हणजेच थोडक्यात काय दिलं तुम्हाला? इलेव्हेशन द बॉइलिंग पॉईंट. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात डेल्टा TBची व्हॅल्यू देऊन टाकली आहे. डेल्टा TB इक्वल टू 0.392 केल्विन. इफ दी मोलर मास ऑफ द कंपाऊंड, बघा M2 पण तुम्हाला देऊन टाकला आहे विच इज 128 ग्रॅम्स पर मोल. याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून टाका. 128 इंटू 10⁻³ किलोग्रॅम्स पर मोल. पुढे काय म्हटलं आहे? कॅल्क्युलेट द मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व. म्हणजेच तुम्हाला बघा सुरुवातीलाच म्हटलं तुम्ही W तुम्हाला विचारलेला आहे आणि KB तुम्हाला दिला मित्रांनो. KB इज 5.02 केल्विन kg मोल इनवर्स. ओके, एवढ्या साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला विचारलं आहे मास ऑफ द सोल्यूट डिझॉल्व. सोल्युशन तयार करत असताना जे सोल्यूट तुम्ही डिझॉल्व केलं सर्टन अमाऊंट म्हटलं आहे, ती सर्टन अमाऊंट काय असेल? म्हणजे तुम्हाला W2 जो आहे तो विचारला आहे. म्हणजे परत तुम्ही हेच इक्वेशन वापरणार. बघा आता इक्वेशन परत लिहितोय मी. M2 इक्वल टू वी नो दॅट मोलर मास कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज, किंवा डायरेक्ट हेचं कन्वर्शन केलं तरी चालेल. M2 इक्वल टू KB इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1 चालेल. तेच इक्वेशन मी ॲज इट इज लिहिलं आहे. फक्त आता काय करायचं झालं, रिअरेंज करा आणि तुम्हाला W2 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे एका बाजूला तुमचा W2 आला पाहिजे तेवढं फक्त बघा. बघा आता W2 मला एका बाजूला पाहिजे. बघा हा W2 मला एका बाजूला पाहिजे म्हणून W2 लिहिला मी. सर्वांना मला चेंज करायचं आहे.
हा M2 ऑलरेडी इकडे आहे, म्हणजे याच्यात बदल होणार नाही मित्रांनो. कन्व्हर्शन कसं करतं ते लक्षात ठेवा. बघा मला एका बाजूला W2 पाहिजे, त्याच्यात मी बदल नाही केला आहे. M2 ऑलरेडी इकडच्या बाजूला, त्याच्यात मी बदल नाही केला. मग राहिलं काय, KB, डेल्टा TB आणि W1 यांना मला चेंज करायचं आहे. इकडून मला इकडे आणायचं आहे, बरोबर आहे. मग आता इकडे या ठिकाणी हा KB जो आहे तो न्यूमरेटरला आहे, त्याला डिनॉमिनेटरला पाठवा, म्हणजे या ठिकाणी हा KB खाली आला. डेल्टा TB आणि W1 डिनॉमिनेटरला आहे, त्याला न्यूमरेटरला पाठवा. देअरफॉर हियर डेल्टा TB इंटू W1 डिवायडेड बाय हा KB तुमचा आला. समजतंय. तर ह्या पद्धतीने आपण रिरेंज करून W2 कॅल्क्युलेट करू शकतो. मग फक्त आता काय करायचं आहे तुम्हाला, व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. W2 इक्वल टू M2 काय दिलं मित्रांनो, 128 इंटू 10⁻³ हे झालं तुमचं किलोग्रॅम्समध्ये आहे. त्याच्यानंतर डेल्टा TB तुम्हाला देऊन टाकलं आहे 0.392. W1 दिला आहे का बघा, यस 31.8 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय KB पण तुम्हाला देऊन टाकला आहे 5.02. देअरफॉर हियर W2 बघा, इथं जो W2 तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो, तो W2 तुम्हाला किलोग्रॅम्समध्ये मिळेल आणि तो आहे तुमचा 317.8 इंटू 10⁻³ किलोग्रॅम्स. कॅल्क्युलेट करून बघा. मग ह्या W2ला आपल्याला ग्रॅम्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. देअरफॉर W2 इक्वल टू काय असेल, मग किलोग्रॅमचं कन्वर्शन फक्त ग्रॅममध्ये करायचं. व्हेरी सिम्पल. हा जो 10⁻³ त्याला मल्टिप्लाय केला आहे तो काढून टाका, कारण की ग्रॅम्समध्ये कन्वर्ट करताना काय करतो आपण 1000ने मल्टिप्लाय करतो, 10⁻³ मल्टिप्लाय करणार. मग 10⁻+3 आणि 10⁻³ हे दोघं या ठिकाणी कॅन्सल होतील आणि दोघं कॅन्सल झाले तर फक्त काय शिल्लक राहील तुमचं 317.8. देअरफॉर हियर द फायनल आन्सर इज 317.8 ग्रॅम्स. हे झालं तुमचं W2चं आन्सर, मास ऑफ सोल्यूटचं आन्सर झालं आहे. तर अशा पद्धतीने बघा प्रत्येक याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या काहीतरी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला. एकाचं तो M2 कॅल्क्युलेट केला, एकाचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला, एकाचा आपण W2 कॅल्क्युलेट केला, बरोबर आहे. एकाच्यात आपण डेल्टा TB कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. तर प्रत्येक न्यूमरिकल जे आहे, चारही न्यूमरिकल्स, त्या चारही न्यूमरिकल्समध्ये आपण वेगवेगळ्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. तर व्हिडिओ व्यवस्थित बघा, पूर्ण बघा, पूर्ण ब्लॅकबोर्ड व्हाईटबोर्डवरचं पूर्ण व्हिडिओ पॉज करून लिहून टाका. महत्त्वाचे न्यूमरिकल्स आहेत आणि अजून काही महत्त्वाचे न्यूमरिकल असतील तर तुम्हाला मी डायरेक्ट सॉल्व केलेले किंवा अनसॉल्व हे तुम्हाला तुमच्या पर्सनल नंबरला व्हॉट्सअपला मी पाठवेल. पण केव्हा, जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून हे सर्व राईट केलेलं असेल तर, अदरवाईज मी पाठवणार नाही. याच्यापेक्षाही काही महत्त्वाचे किंवा वेगळे न्यूमरिकल आहेत जे तुम्हाला मी पाठवणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत. तुम्ही पण घरीच थांबा. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. आजसाठी एवढंच असेल. थँक्यू. बाय.